उद्धव ठाकरेंच्या या दोन वाघांनी विधानसभेत धिंगाणा घातला. भर सभागृहात आदित्य ठाकरेंचं तांडव, तर इकडे भास्कर जाधवांनी भाजप नेत्याची इज्जतच काढली. तुझी लायकी लोकांना माहिती आहे, तुझं ज्ञान, तुझी कुवत, तुला पक्षात कोणी घेत नव्हतं म्हणून तू राज ठाकरेंच्या घरी जाऊन बसला होता. मग राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला आणि तुला हाकलून लावला. ही तुमची लायकी. विधानसभेत नेमकं काय घडलं चला बघूया. तुम्ही सांगू ना चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय बघा तुमचं. लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो. राज ठाकरेंनी सांगितलं होतं काय केलं होतं ते. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता. कोण आता उत्तर देणार आहे मला माहित नाही. राधाकृष्ण विखे पाटील जी देत आहेत महसूल, तुम्ही देणार? चर्चाच बंद करून टाकतो. मग काय चर्चाच बंद करून टाकूया. कशाला तुम्ही त्रास, कशाला तुम्हाला द्यायचं? मग तुम्ही देऊनच टाका उत्तर. काय परिस्थिती काय राज्याची? महसूल मंत्री नसतील, पुनर्वसन मंत्री नसतील, राज्याचे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत. मी मुख्यमंत्र्यांचं समजू शकतो. आणि तुम्ही जर उत्तर म्हणजे तुमचा मी अवमान करू इच्छित नाही, पण शेवटी महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आलेलं असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं केवळ चटावरचं श्राद्ध उरकावं, अशा पद्धतीने एखाद्या राज्यमंत्र्याकडून जर आम्हाला उत्तर मिळणार असेल तर ही चर्चा कशाला करायची अध्यक्ष महोदय? चर्चेमध्ये काय राहिलंय अशा चर्चा करण्यामध्ये? सरकार काय गंभीर आहे? इतका निग्लिजन्स असणं काय योग्य असं मला वाटत नाही. मी या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करत नाही. पुनर्वसन मंत्री, पुनर्वसन खातं कोणाकडे आहे? राधाकृष्ण विखे पाटील साहेब. जाधव साहेब शासनाची बाजू मंत्री म्हणून ते मांडणारच आहेत ना. मग तर मला आता आपण पण जर असं म्हटलात तर मग माझं तोंडच बंद झालेलं बरं. काही त्याला अर्थच नाही. शासनाच्या बाजूने मंत्री अध्यक्ष महोदय, कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री गेले कुठं? मंत्री महोदय, राज्य शासनाच्या वतीने राज्याचा पुनर्वसन, मदत व पुनर्वसन खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सरकारच्या वतीने उत्तर देणार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करू नये. माननीय मंत्री महोदय हे आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी कालपासून त्या ठिकाणी आहे. आणि गिरीश महाजन साहेब, आणि म्हणून आपण त्यामुळे कुठल्या मंत्र्याने उत्तर द्यावं हे असा आग्रह आपण धरू शकत नाही. मंत्री महोदय, जाधव साहेब आपण बोला. मी बोलतोय, प्रश्न नुसतं बोलायचंय, बाकी काय आहे त्याच्यामध्ये? इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीनं आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय, तुम्ही अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलूया. कन्क्लूड होऊ द्या, झाल्यावर देतो तुम्हाला. अरे माझा पॉइंट बोलणार. वसई विरार. अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा चालू आहे. 2 कॅबिनेट मिनिस्टर सभागृहात उपस्थित आहेत. ज्या विषयावर चर्चा आहे त्या विषयाचे राज्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित आहेत. मदत पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री उपस्थित आहेत. अशा वेळेला ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये. क्रमांक 1. आणि अशा वेळेला राज्य सरकार 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे. अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय भाषा. जाधव साहेब चालू करा आपण. अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू ना चोर कुठले? जाधव साहेब आपण चालू करा. भातकर साहेब खाली बसा. भातकर साहेब खाली बसा. चला बसून घ्या. बसून घ्या साहेब.
चला नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय वय बघा तुमचं. लय लय वय उन्मट आणि बघा. घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे काय चाललंय? ठीक आहे. भातखळकर साहेब आपण बसा. जाधव साहेब आपण चालू करा. तुम्ही जाधव साहेब. तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला करा. अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? बोलू साहेब, आपण बोला. अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही. बोलू नये. चंदा चोरा ठीक आहे, बसून घ्या. हा. आदित्य साहेब बसा. बसा, बसून घ्या. आणि म्हणून आदित्य अध्यक्ष साहेब. महोदय ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काल बघितलं मी पालनकर संसदेपर्यंत. यांचं बोलणं अहंकारी आणि सगळं काय सर्वज्ञ मी आहे वगैरे अनेक वेळा मी बघितलं ह्या माणसाचं. खरं सांगायला गेलं तर मी म्हणजे सर्वज्ञ. पण आपल्याला आपल्या तुमच्या मर्यादा लोकांना माहिती आहे, तुमचं ज्ञान लोकांना माहिती आहे, तुमची कुवत लोकांना माहिती आहे, तुमची झेप लोकांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. काय नवीन नाही त्याच्यामध्ये, सगळं माहिती आहे आम्हाला. त्यामुळं तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं काय केलं होतंस ते. राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं खाली ना पक्षात बसून कोणी बोलू म्हणून? नका. मला काय शिकवतो भातखळकर तुम्ही? साहेब बसा. पक्ष बदलला चला. नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही जाधव राज साहेब, ठाकरेंच्याकडे गेला होता जाधव साहेब, जाधव साहेब, का पक्षवंशाचा जाधव साहेब विषयावर आपण चर्चा करू. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की या सभागृहाच्या माध्यमातून आम्हाला दिलासा काय मिळतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. म्हणून आपण ही चर्चा अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. अध्यक्ष महोदय सरकारच्या वतीने सांगण्याची गरज आहे की आज ज्या ज्या ठिकाणी संपूर्णपणे रस्ते खचलेले आहेत, पूल तुटून पडलेले आहेत, त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणची व्यवस्था उभी करण्याकरता कशा पद्धतीनं निधी उपलब्ध करतोय, आम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही लोकांना दिलासा देतोय, हे या चर्चेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही खरी आजच्या ह्या चर्चेची अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय आपण बघितलं त्या मानखुर्दमध्ये बिल्डिंग कोसळली आणि त्या बिल्डिंग खाली 6 माणसं अध्यक्ष महोदय दुर्दैवानं मृत पावलेली आहे. आताच सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित राहिला की पिंपरी चिंचवडमध्ये जो कचरा टाकला कचऱ्याचा ढीग झाला. त्या कचऱ्याचा ढीग एवढा मोठा प्रचंड झाला की बाजूला रहिवासी बिल्डिंग होती. अध्यक्ष महोदय तो कचऱ्याचा ढीग त्या रहिवासी बिल्डिंगवर कोसळला. 6 लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह सापडलेत. खरं किती खोटं किती माहित नाही, पण ते अजून 23 लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती त्या ठिकाणचे ग्रामस्थ 23 चला, लोक खाली बसून बोलू नका. 23 लोक गाडल्याची अध्यक्ष महोदय भीती हे तिथले ग्रामस्थ व्यक्त करतायत. आणि म्हणून तिथली वस्तुस्थिती खरी काय आहे ती सुद्धा या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भुजबळ साहेब कळली पाहिजे. ही आपली अनेक वर्षांची प्रथा आहे.